सांगा आता तुम्ही इथं बसले कोणाला कळलं? कोणाला कळलं? कोणाला कळलं? इथं जो गोळी आहे हेच कळलं नाही तर तो काय करणार आहे? इथलंच ओळख अगोदर हे कोणाला कळलं? आता तुम्ही प्रवचन ऐकताय, तुम्ही ऐकताय का तो ऐकतोय? बोलणारा ऐकणारा एक आहे का? बोलणारा आणि ऐकणारा एक आहे का दोन्ही? अरे मग इथं आयुष्य गेलं तर कळणार नाही. द्वैताची झाडं नाही, गुरुविन ज्ञान द्वैत आहे. द्वैत आहे हे द्वैत म्हणून कळणार नाही. आयुष्यभर गोनगड्या उगाळण्या कीर्तन केलं प्रवचन नाही कळणार. जा जोपर्यंत मी सायन्समध्ये मला खूप मार्क पडले, कारण मी असं बसायचो ना तर मला असा भ्रम व्हायचा तो शिक्षक आणि मीच आहे, तो शिक्षक आणि मीच आहे, सर्व विसरायचो मी. असा मला अनुभव होता आणि त्या विषयामध्ये परफेक्ट झालो मी. आणि तुम्ही कधी परफेक्ट होणार नाही. आता त्या नामदेवने एक उदाहरण सांगितलं होतं, त्या गोट्या खेळायचं काहीतरी सांगितलं त्यांनी काहीतरी. मग सांगा तुम्ही आता तुम्ही एकरूप जोपर्यंत आता तुम्ही एकरूप आहे, तुम्ही आता एकरूप म्हणून तुम्हाला कळतंय ना. सांगा तुम्ही आता प्रवचनामध्ये एकरूप जर असले तर तेवढी गोष्ट कळते का नाही? आणि जर इकडे तिकडे विचारा इथं बसलेले देहाने आणि बाहेर गेले तर काय करणार आहे? कळत नाही ना. मी सुद्धा प्रवचन ज्यावेळेला ऐकतो ना, ऐकता ऐकता काय वेळेस लिंक तुटून जाते, परत मी मागे घेतो. तुम्ही घेता का कधी तसं? एखादं प्रवचन ऐकता ऐकता मन बाहेर गेलं आणि ते तुम्हालाच कळलं, लगेच तुम्ही परत मागे घेता का? ते घेता का? घेतच नसाल, जाऊ दे काय पुढचं ऐकू आपण. असं जर टकराचं काय, पण ज्याला खटका लागला तो जर सुटलं बघा तरी परत मागे घेतो तो. परत मागे घेतो. तुम्ही आता ट्रॅक्टर काय पास लावता का त्याला? आणि जर उचलली गेली वर काढलं तरी परत मागे घेता का नाही? पण स्वतःच्या शेतात असं जर मागे ना, तसं इथं सुद्धा आहे. सुटलं का थोडं मागे जायला पाहिजे का नको? मग आता तुम्ही इथं बसलेले कोणाला कळलं? स्वप्न कोणाला कळतं? गाळ झोपलं कोणाला कळतं? त्या साखीला पकडायचंय. आणि सांगतो मला तुम्ही फार भाग्यवान आहे, तुम्ही मी पण भाग्यवान आहे. हे बी ऐकायला कोणी भेटणार नाही. लोक म्हणते आहे ना हे प्रवचन म्हणता का? नाही ज्ञानेश्वर महाराज, नाही तुकाराम महाराज गोष्ट, नाही कोणाचं ऋषीची सगळी काही. आज एवढी शिवरात्र आहे, शिवरात्रीचं नंदी बी आला नाही आणि काही आलं नाही, पार्वती आली नाही आणि तिचा दक्ष राजा बी आला नाही. आणि त्या दक्ष राजाला 17 पोरी 27 पोरीला 18 काहीतरी